आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। श्री सिद्धनाथ अष्टमी चैत्र यात्रेबाबत काय म्हणाले ट्रस्टचे अध्यक्ष? सांगली जिल्हा आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गावचे सिद्धनाथ देवस्थान मार्फत चैत्र महिन्यात भरणारी सिद्धनाथाची यात्रा दिनांक 1/5/2024 रोजी देवाचा लग्न सोहळा, दिनांक 5/5/2024 रोजी पालखी सोहळा व सासनकाठी, दिनांक 6/5/2024 रोजी रथ उत्सव होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे। या वर्षीच्या यात्रेमध्ये आचारसंहिता लागल्यामुळे बरेच फेरबदल करण्यात आले आहेत। याची दक्षता येणाऱ्या भाविकांनी घ्यावी अशी नम्र विनंती श्री सिद्धनाथ खरसुंडी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे। स्टार वन न्यूज वर्तमान। श्रीनाथ देव देवस्थान तालुका आटपाडी जिल्हा सांगली या सिद्धनाथ देवाची यात्रा सन 2024 रोजी भरत असून 17/4/2024 रोजी श्री हळद लागणे व तेल लागणे हा कार्यक्रम चिंचाळ येथील गायकवाड यांच्या उपस्थित पाळला जातो। तसेच बुधवार दिनांक 1/5/2024 रोजी देवाचा लग्न सोहळा आहे। या लग्न सोहळ्यासाठी मेटकरी समाजातील मानेवाडी येथील सर्व मेटकरी मानेवाडीतील माने हा समाज एकत्र येऊन हा लग्न सोहळा श्री जोगेश्वरी मंदिराजवळ सायंकाळी 6 वाजता पार पाडला जातो। तसेच श्रीच्या यात्रेचा मुख्य दिवस 5/5/2024 रोजी रविवारी हा सासनकाठी व पालखी सोहळा आहे। या सोहळ्यास आटपाडीतील देशमुख हिंदू मुस्लिमाचे ऐक्य म्हणून हिंदूचे बाळ व मुस्लिमाचे दावडवाडीचे शेख समाजातील सर्व मानकरी उपस्थित असतात व सर्व मानकऱ्याच्या उपस्थितीत हा पालखी सोहळा पार पाडला जातो। तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक 6/5/2024 रोजी हा रथोत्सव असतो। या रथोत्सवासाठी व बायका म्हणजे सहकुटुंब दर्शन घेण्याकरता हा सोहळा चालू करण्यात आलेला आहे आणि यानंतर यात्रेची सांगता होते। आम्ही श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्टने या यात्रेसाठी दर्शन सुरक्षित व रांगेने व्हावे म्हणून बारगेटची सोय केलेली आहे। तसेच दर्शनाबारीकावर सावलीची व्यवस्थाही केलेली आहे। मंदिर परिसरात 24 तास लाईट, 24 तास पाणी, तसेच लाईट गेल्यास जनरेटरची सोय केलेली आहे। तसेच भाविकांना अतिशय सुलभतेने दर्शन व्हावे म्हणून सिक्युरिटीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। चालू वर्षी हा आचारसंहितेमध्ये यात्रा येत असल्यामुळे पोलीस बंदोबस्त कमी राहणार आहे, तरी येणाऱ्या भाविकांनी बंदोबस्त कमी असल्यामुळे कोणी गर्दी किंवा मारामारी किंवा अनेक म्हणजे हे मुद्दे उपस्थित करू नये। तसेच शांततेत यात्रा पार पाडावे व श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे अशी नम्र विनंती आहे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।